dear friends, I am Professor Dr. Sudhakar Ahire. Heartily welcomes in the Kohinoor Academy, Pune. I hope you are all doing well. Dear friends, we have started Mission MSCT 2024 online recorded batch. It is actually made for BBA, BCA, BBM, BBS, right? So in today's lectures, we are going to cover very important topic, which is you people feel very challenging, difficult, troublesome. The topic name is reading comprehension. मित्रांनो, मी प्रोफेसर डॉक्टर सुधाकर हे आपल्या आजच्या लेक्चरमध्ये रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, ज्याला शॉर्टमध्ये आरसी म्हणतात, तो डिस्कस करणार आहे. की जो टॉपिक बघितल्यानंतर वी स्टार्टेड फीलिंग काइंड ऑफ टेन्शन, बर्डन, हेवीनेस. की जे तो टॉपिक बघितला की आपल्याला बर्डन यायला लागतं, टेन्शन लागतं. त्याची वेगळी कारणं आहेत, सायकोलॉजिकल कारणं आहेत किंवा अजून वेगळी कारणं ते आपण डिस्कस करणार आहे. वी आर गोइंग टू डिस्कस ऑल द रिझन related RC. So let's start or let's begin our today's very important, very crucial topic, which is a part of many exams such as banking, railways, then MPC, UPC, then SHC, HSC. But the level of RC, SHC and SSC is it is not very difficult as compared to competitive examination like banking, railways, MPC and UPC. And you people are going to face this RC. So somewhere that passage may be little difficult. So you must know the strategies, techniques or essential things of RC, that how we can get out of marks in RC, right? So those points, all these points we are going to cover in this today's lecture. आपण RC related च्या सर्वच टॉपिक आजच्या लेक्चर मध्ये डिस्कस करणार आहेत मित्रांनो. आरसी हा टॉपिक बऱ्याच लोकांना डिफिकल्ट वाटतो. आरसी हा जो एक्झाम्पल म्हणजे जो टॉपिक आहे मित्रांनो, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, हा जो टॉपिक आहे बऱ्याच एक्झामचा पार्ट आहे. म्हणजे जसं काय तुम्ही 10वी 12वीला दिलेला आहे, नंतर MPC, UPC, बँकिंग, रेल्वेज आणि मेनी अदर्स अनेक गव्हर्नमेंटच्या जे एक्झाम होतात त्याच्यामध्ये तुम्हाला आरसी, इव्हन आता तुम्ही काही लोकांनी तुमच्यापैकी काही लोकांनी तलाठीची एक्झाम दिली असेल, सड सेवा देत असेल, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला आरसी किंवा कॅटचे एक्झाम असतात, काही MBAचे एंट्रन्स असतात, बीएडचे एंट्रन्स असतात, केवीचे एक्झाम असतात जे टीचर्ससाठी असतात, नवोदयचे एक्झाम असतात. अशा वेगळ्या सेक्टरमध्ये आरसी रीडिंग कॉम्प्रिहेन्शन हा पार्ट विचारला जातो मित्रो. तर आपण बघूया आजचा टॉपिक आरसी रीडिंग कॉम्प्रिहेन्शन. मित्रो, बिफोर बिगिनिंग माय लेक्चर्स I request, if you are new to my channel, you have to subscribe my YouTube channel, because if I upload any related information, you will find that the information easily and it is free of cost, right? Then you can join us on Telegram channel, right? We post there related information to our exam MSCT 2024, PDF files, questionnaires, topic wise questionnaires आम्ही तिथे पाठवत असतो. त्या मग त्या बँक याच्या इंग्लिशच्या असतील, लॉजिक रिझनिंगच्या असतील, कम्प्युटरच्या असतील किंवा जीकेच्या असतील, याच्या रिलेटेड किंवा जॉब रिलेटेड जी इन्फॉर्मेशन असते मित्रो, ती फ्री मध्ये तुम्हाला इथे टेलिग्रामला भेटू शकते, युट्यूबला भेटू शकते. म्हणून माझं या चॅनल्सला तुम्ही सबस्क्राईब करा. आणि इफ यू हॅव एनी क्वेश्चन्स, डाऊट रिगार्डिंग दिस एक्झाम, यू मे कॉन्टॅक्ट, द नंबर इज गिवन हियर 9765833860, राईट? सो लेट्स मूव अहेड. मित्रो, जस्ट बोललो मित्रो, दिस इज अ पार्ट ऑफ मेन एक्झामिनेशन. हा जो आरसीचा पार्ट हा अनेक वेगळ्या एक्झामचा पार्ट आहे मित्रांनो. ती बँकिंग असेल, रेल्वेज असतील, MPSC असेल, UPC असतील, वेगळ्या CET एक्झाम आहेत जशा BBA, BCA, BMS यांच्या एंट्रन्स असतात, त्यानंतर BEdच्या असतात, लॉच्या असतात, नंतर कॅटच्या असतात किंवा वेगवेगळ्या सरळ सेवा, तलाठी, नगर परिषद, वेगवेगळ्या एक्झाम मध्ये हा आरसी टॉपिक विचारला जातो. सो दिस इज नॉट पार्ट ऑफ अ सिंगल एक्झाम, दिस इज पार्ट ऑफ मेनी एक्झाम्स, राइट? सो लेट्स सी आरसी रीडिंग कॉम्प्रिहेन्शन. सी what happens in RC, what is the importance of RC, why examiner considers this RC in the question paper. The reason behind is that they want to check your reading ability, analytical skills, right? ते का तुमचा हा आरसी टॉपिक तिथे टाकतात की तुम्हाला तुमची ॲबिलिटी, विजडम, रिझनिंग, लॉजिक, क्रिटिकल ॲबिलिटी हे त्यांना चेक करायचं असतं.
तुमचं अनालिसिस कसं आहे, तुमचं अंडरस्टँडिंग काय आहे, तुमचं कॉन्स्टिट्यूशन काय आहे, नाही का, हे सर्व त्यांना चेक करायचं असतं. वेदर यू आर राईट पर्सन फॉर दिस एक्झाम और फॉर दिस पोस्ट, ते चेक करतात तुमचं रिडिंग कॉम्प्रिहेन्शन्स, म्हणून ते टाकतात रिडिंग कॉम्प्रिहेन्शन. सो दिस इज नॉट मेड फॉर टाइमपास, दिस इट हॅज सम reasons, right? So let's move ahead. Reading comprehension. My dear friends, there are few types of RC. म्हणजे RC हे वेगवेगळ्या टाइप्स प्रमाणे विचारले जातात. RC चे कोणते कोणते टाइप्स असतात? RC या कुठल्या टाइप्सवर विचारले जातात? There are certain kinds, types, right? So these are the types of RC are given. So when you find unseen passage. Unseen passage is a kind of RC. RC means we are using a short term. We are using initial words, letters of reading comprehension RC. RC stand for reading comprehensions. And reading comprehension derive from word to to comprehend. It means to understand. Right? So RC check your understanding ability. RC काय चेक कर तुमची आकलन क्षमता. मराठीत काय म्हणतात, तुमची आकलन क्षमता कशी आहे, तुमचं लॉजिक, तुमचं तर्कबुद्धी काय आहे, हे चेक करायचं काम आरसी करतं. आणि आरसी हे वेगवेगळ्या टाईपवर विचारले जातात. ते कोणते टाइप्स आहेत? विच आर द टाइप्स? द टाइप्स आर गिवन हिअर. इकोलॉजी अँड एन्व्हायरमेंट. इकोलॉजी एन्व्हायरमेंट कशावर असतं? हा नेचर, ओके, लेट्स मी सिलेक्ट द पेन. So I hope okay, I think this pen is good one, no issue. So ecology, I was talking about ecology and environment. So ecology and environment, we notice here related information related to nature. प्लांट्स, नेचर. जर तुम्ही जेव्हा एखादा पॅसेज बघता, अनसीन पॅसेज, जर तिथे निसर्गाच्या रिलेटेड गोष्टी डिस्कस केल्या असतील, जसं इफ यू आर अ स्टुडंट ऑफ लिटरेचर, यू माइट हॅव नोटिस दॅट वर्ड्सवर्थ टॉक्स अबाउट नेचर, थॉमस हॅरी टॉक्स अबाउट नेचर. सो इकोक्रिटिझम देअर, इकोलॉजी इज देअर. म्हणजे थोडक्यात काय, जिथे वॉटर पोल्युशन, नॉईज पोल्युशन आणि साऊंड पोल्युशन बद्दल बोललं जात असेल, किंवा निसर्गाबद्दल बोलले जातील, प्लांट्स बद्दल बोलले जातील, सेव्हिंग एन्व्हायरमेंट याच्याबद्दल बोलला जात असेल, तर तो पॅसेज समजायचा नेचर, नाही. आणि सी माय डिअर फ्रेंड्स, की हे वेगळे टाइप्स आहेत, यापैकी एकच येतो, सर्वच येत नाही, एकच पॅसेज विचारतात, राईट. अँड आरसी या 5 क्वेश्चन, 6 क्वेश्चन, 7 क्वेश्चन असतात. इट डिपेंड्स ऑन द लेवल फॉर्मेट ऑफ द एक्झाम, राईट. So the next RC you may notice research kind of research based like AI or social issues. social म्हणजे AI किंवा सोशल गोष्टींबद्दल रिसर्च केल्या असतील, त्याबद्दल डिस्कस असतात. रिसर्च कुठला पण असू शकतो. तर रिसर्च बद्दल बोललं असेल तर तो टॉपिक असतो रिसर्च ओरिएंटेड. सी मित्रो, अनेक वेगवेगळे टॉपिक्स आहेत, त्यातले काही टॉपिक तुम्हाला डिफिकल्ट वाटतील, त्याच्याबद्दल पण आय एम गोइंग टू टॉक अबाउट दॅट ऑल्सो. But let me discuss one by one, and then again I'll discuss related information of these types. Research types: economy and financial based. If money related issues, points, budget. If this kind of things are discussed in unseen passage, then you can guess or you can assume rightly that this passage is related to financial issues or economical issues, right? जर एखाद्या पॅसेज मध्ये तुम्हाला फिनान्शियल गोष्टींबद्दल बोललं असेल, किंवा मनी बद्दल बोललं असेल, किंवा आपल्या गव्हर्नमेंटचा जो बजेट असतील, मग बजेट वेगळे पण असतात, स्टेट वाईज, सेंट्रल वाईज, नंतर इश्यूज वाईज बजेट वेगळे असतात. म्हणजे सोशल इश्यूज असतात, किंवा शेतकरी फार्मरचे फायनान्शियल बजेट असेल, किंवा अजून कोणते बजेट असतील, बजेट वेगळे असतात. इफ यू आर स्टुडंट्स ऑफ इकॉनॉमी, then you can understand which are the budgets, which are the types of budgets, नाही का. तुम्ही जर इकॉनॉमीचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला इकॉनॉमीचे बजेट कोणते कोणते असतात, फिनान्शियल इश्यूज कोणते कोणते, मनी रिलेटेड कोणते कोणते पॉईंट डिस्कस केले जातात,
आणि इफ यू आर अ रेग्युलर रीडर ऑफ न्यूजपेपर्स लाईक हिंदूज, लोकसत्ता, देअर यू माइट हॅव नोटिस दॅट की तिथे अशा प्रकारचे बजेटचे इश्यू डिस्कस केलेले असतात, राईट. तर तशा गोष्टी डिस्कस होतात, त्याला समजायचं तो पॅसेज हा इकॉनॉमीचा किंवा फायनान्शियल बेसचा आहे. नेक्स्ट टाइप काइंड ऑफ पॅसेज यू मे नोटिस करंट अफेअर्स बेस्ड, म्हणजे करंट गोष्टींवर बोललं गेलं असेल. आता फॉर एक्झाम्पल वी हॅव फेस अ पॅन्डेमिक कोविड-19, राईट. तर कोविड-19 बद्दलच आर्टिकल यायचे आणि त्याच्यावर एखादा पास आला असेल तर तो तुम्ही समजू शकता करंट अफेअर्स होती. आता इलेक्ट्रॉनिक बॉन्ड हा विषय गाजतो आहे गव्हर्नमेंटमध्ये, तर तो असेल तर तो करंट बेसचा विषय. सी देर आर एन नंबर ऑफ इश्यूज रिलेटेड टू करंट अफेअर्स और करंट इव्हेंट्स. अनेक वेगवेगळे इश्यूज आहेत करंट अफेअर्सचे. ते जर डिस्कस केलं असेल तर समजून घ्यायचं हे चालू घडामोडी, करंट अफेअर्स म्हणजे मराठीमध्ये काय होतं, चालू घडामोडीच्या विषयावर बोलला असेल, जे आता सध्या ट्रेंड चालू आहे त्याच्यावर बोललं जात असेल तर तो पॅसेज समजायचा करंट अफेअर्सच्या रिलेटेड एक पॅसेज आहे. आता टेक्नॉलॉजीमध्ये कम्प्युटर असतील, वेगवेगळ्या मशीन्स आहेत, याच्याबद्दल जर बोललं असेल तर दॅट पॅसेज यू कॅन कन्सिडर द पॅसेज रिलेटेड विथ टेक्नॉलॉजी, राईट. Then there is philosophy is another kind of passage you may notice, philosophy based. If you are students of literature, then you might have heard about the names like Socrates, Plato, Aristotle, Descartes, right. Then I don't remember his name. He's very famous writer. तो एक फार फेमस रायटर फिलॉसॉफर आहे, त्याचं नाव मला आता आठवत नाही. फुको, नीचे. सो दीज आर फिलॉसॉफर्स, राईट. यांच्याबद्दलचं काही असेल किंवा एखादी फिलॉसॉफी असेल, तत्वज्ञान असेल, ते मग तुमच्या आरोग्याचे असेल, वे ऑफ थिंकिंग असेल, वे ऑफ स्पेंडिंग लाईफ असेल, किंवा कुठल्या तरी असेल, किंवा वे ऑफ बिलीफ असतील, किंवा कुठलेही मित्र ज्याच्यात फिलॉसॉफी आहे, तत्वज्ञान म्हणतो आपण त्याला, तत्वज्ञान आहे बाबा, गहन विचार मांडला इथे, नाही का, विचार करायला भाग पाडतात, असं काही गोष्टी डिस्कस केल्या असतील तर त्याला तुम्ही म्हणायचं त्या पॅसला फिलॉसॉफी रिलेटेड बेस्ड आहे किंवा फिलॉसॉफी बेस्ड पॅसेज आलेला आहे असं तुम्ही त्याला समजू शकता. मित्र, व्हॉट वी आर डिस्कसिंग हिअर, वी आर डिस्कसिंग ब्रीफली और इन डिटेल्स अबाउट टाइप्स ऑफ अनसीन पैसेज और आरसी. My dear friends, I am very happy and confident to let you know that in today's lecture I am going to cover all the points in great details. You may hardly find such a lecture on YouTube that all the points are covered in that lectures, but I may be first person who is going to cover all kinds of points related to the RC. मित्रो, मी या लेक्चर मध्ये सर्वच पॉइंट कव्हर करायचा प्रयत्न करतो की जे आरसी रिलेटेड आहे. After watching this lecture, you may not have any confusion, doubt regarding RC. You may be very confident about upcoming exams. तुम्ही जर माझं लेक्चर शेवटपर्यंत बघितलं तर मला खात्री आहे मित्रो, तुमचा कुठलाही डाऊट, शंका तुमच्या मनात नसेल, कारण की आपण ह्या लेक्चर मध्ये सर्वच पॉइंट कव्हर करणार आहोत. दिस लेक्चर इज गोइंग टू बिकम अ लिटल बिट लॉंगर, बट हॅव अ पेशन्स. तुम्हाला संयम ठेवावा लागेल मित्रो. हे लेक्चर थोडं लांबचं असेल, लॉंग असेल, पण संयम जर ठेवला मित्रो तर तुम्ही हे लेक्चर एन्जॉय करणार, तुमचे सर्वच पॉइंट कव्हर होतील. युट्यूबला तुम्हाला बरेच लेक्चर अवेलेबल भेटतील आरसीवर, परंतु असं एखादा लेक्चर नाही भेटणार की त्याच्यामध्ये सर्वच पॉइंट कव्हर केलेत. तर मी आय एम गोइंग टू कव्हर ऑल द पॉइंट्स रिलेटेड टू आरसी. सो लेट्स मूव नेक्स्ट टाइप्स ऑफ आरसी. सायन्स बेस्ड. इफ यू आर स्टुडंट्स ऑफ सायन्स, then you may aware about science, physics, chemistry, biology, or any kind of experiment. If discuss and if you find that right passage, if you notice that kind of passage, then you can call that the passage based on science, right? जर अशा प्रकारचे काही डिस्कस केले इश्यू तर त्याला सायन्स बेस्ड म्हणायचं. नेक्स्ट पॉइंट आहे मित्रो, एक्सपिरियन्स. सी माय डिअर फ्रेंड्स, we have different kinds of experience, we receive different kinds of experience every day, and based on that, if you write a paragraph or a passage and that passage appears in the exam, that will be called experience types. म्हणजे आपल्याला वेगळे अनुभव भेटतात आणि त्या अनुभवाच्या जोरावर जर एखादा पॅसेज आला असेल आणि डिस्कस केला असेल आणि तो तुमच्या समोर असेल तर तुम्ही त्याला काय म्हणणार, एक्सपिरियन्स काइंड ऑफ पॅसेज आहे, नाही का. नेक्स्ट आहे एडिटोरियल न्यूजपेपर आर्टिकल. कधी कधी मित्रो द हिंदूज या पेपर मधून किंवा
द हिंदू, टाइम्स ऑफ इंडिया असेल, जास्त करून द हिंदू फॉलो करतात. सो यू मस्ट फॉलो द हिंदू. तर कधी कधी न्यूजपेपर मधला आर्टिकलचा पॅसेज तो डायरेक्ट जसा तसा विचारला जातो एक्झाम मध्ये, तर त्याला न्यूजपेपर आर्टिकल बेस्ड इश्यू आलेला आहे बाबा. इंडस्ट्री, ज्याच्यामध्ये इंडस्ट्री रिलेटेड इश्यू डिस्कस केले असेल, इंडस्ट्री बद्दल बोललं असेल, मग वेगवेगळ्या कंपनीज असतात, त्याच्या फायदे तोटे, किंवा कंपनीबद्दल बोललं असतील, किंवा त्याचे काय गरज, इंडस्ट्रीबद्दल बोललं असेल, इंडस्ट्रीचा काय इम्पॉर्टन्स आहे किंवा काय. थोडक्यात, इफ द पॅसेज डिस्कस अबाउट related issues of industries, then you can call the passage is based on, or RC is based on industry, right? Then we have fictional based. If fictional things are discussed, imaginary things are discussed, which are not real. जर फिक्शनल गोष्टी बोलल्या असते, म्हणजे स्टोरी असते, कधी इमॅजिनरी असते, जी काल्पनिक असते, जिच्यामध्ये रियालिटी नसते, अशा काही गोष्टी असतील तर त्याला तुम्ही फिक्शनल बेस्ट पॅसेज म्हणू शकतात, नाही का. नंतर मेडिकल रिलेटेड इश्यूज असतील, मग डॉक्टरच्या असतील, किंवा मग त्या एक्सपेरिमेंट्स असतील, केमिकलच्या गोष्टी असतील, केमिकलच्या ज्या एक्सपेरिमेंट्स त्याच्या रिलेटेड काही एखादा पॅसेज असेल, तर त्याला तुम्ही मेडिकल किंवा केमिकल बेस्ड एसे आहे, पॅसेज आहे, किंवा RC विचारला आहे असं होऊ शकतं. मित्र, याच्यामध्ये काही पॅसेज काही लोकांना डिफिकल्ट वाटतात. फॉर एक्झाम्पल, आय एम नॉट स्टुडंट ऑफ सायन्स, सो I may feel medical or chemical related passage difficult. I'm not student of science, then I feel this is difficult. If I'm not student of literature, then I may face this fictional based passage difficult. But I am a student of literature, right? I am an 8th set MPhil PhD. I'm experienced holder. So मला हा पॅसेज काही डिफिकल्ट वाटणार नाही, कारण की मला फिक्शनल गोष्टी काय असतात, लिटरेचर काय असतं ते माहिती आहे. म्हणजे फिक्शनल मोस्टली लिटरेचर असतं. लिटरेचर रिअलिस्टिक पण असतं, फिक्शनल पण असतं. फक्त असं म्हणणार नाही तर की सर म्हटले फिक्शनल लिटरेचर अलग म्हणजे फिक्शनल, असं काही नाही असतं, नाही का. कधी कधी जर मी इंडस्ट्रीचा IT रिलेटचा माणूस नाही आहे, मग इंडस्ट्रीबद्दल मला कधी कधी हा टॉपिक डिफिकल्ट होऊ शकतो. इट बेस्ड ऑन ॲज पर युअर नॉलेज, एक्सपिरियन्स अँड डिग्री, की कोणता टॉपिक तुम्हाला डिफिकल्ट वाटू शकतो. हे तुमच्या नॉलेजवरती, तुमची डिग्री, तुमचा इंटरेस्ट हे लेवल हे ठरवतं. म्हणजे याच्यातले काही पॉईंट तुम्हाला डिफिकल्ट वाटू शकतात. आता मला फिलॉसॉफीचा जर आला तो मला डिफिकल्ट वाटणार नाही मित्र, कारण की मी आय हॅव गॉन थ्रू दी सर्टन फिलॉसॉफर्स. I won't boast myself that I'm a great reader of literature, but I have little knowledge about this philosophy, so I may not feel difficult that passage, right? म्हणजे तुमच्यापैकी काही लोकांना फिलॉसॉफी डिफिकल्ट वाटू शकतो, पण मला नाही वाटणार. म्हणजे प्रत्येकाची लेवल मित्र वेगवेगळी आहे. प्रत्येकाचं अंडरस्टँडिंग म्हणजे लेवल म्हणजे काय, नॉलेज किंवा IQ म्हणत नाही मी, की तुमचं नॉलेज किंवा तुमची डिग्री किंवा तुमचा इंटरेस्ट किंवा तुमचं वाचन कुठल्या विषयांसोबत चांगलं आहे, तसा पॅसेज जर आला तर तो पॅसेज तुम्हाला सोपं वाटेल. पण ज्याचं नॉलेज, ज्याच्याशी रिलेटेड तुमची इन्फॉर्मेशन तुमच्याजवळ कमी आहे, तसा पॅसेज जर आला तर तो पॅसेज तुम्हाला कधी डिफिकल्ट वाटू शकतो. सो त्याच्यामध्ये व्हेरिएशन आपल्याला बघायला भेटतं. सो लेट्स मूव्ह अहेड. आय होप यू माइट हॅव अंडरस्टँड व्हॉट आय वॉन्टेड टू कन्वे टू यू. सो लेट्स सी व्हॉट द स्ट्रॅटेजीज वी हॅव टू फॉलो व्हाईल डुईंग RC. कोणत्या स्ट्रॅटेजीज आहेत की त्या फॉलो केल्या पाहिजे RC करत असताना. म्हणजे रिडिंग कॉम्प्रिहेन्शन जर तुम्ही करत असाल मित्र हो, तर काय केलं पाहिजे असं. तर मित्र, याच्यामध्ये काही गोष्टी डिस्कस केल्यात. स्किमिंग मित्र, अगेन आय हॅव कव्हर ऑल दिस पॉईंट इन अपकमिंग स्लाइड्स. येणाऱ्या स्लाइड्स मध्ये मी ह्या पॉईंट्स अजून कव्हर केल्या आहेत, फक्त इथे थोडा ब्रीफली घेतो, मग तिथे आपण परत डिस्कस करणार. स्किमिंग मित्रो, हिअर स्किमिंग, स्कॅनिंग अँड पॅराफ्रेजिंग 1, 2 and 3 या 3 गोष्टी जास्त महत्वाच्या आहेत RC करत असताना. स्किमिंग, व्हॉट इज स्किमिंग? While doing skimming, you have to focus on heading, subheading. You have to read first line of each paragraph. That is called skimming. Skimming म्हणजे काय असतं मित्रो? सपोज एखादा पॅसेज दिला आहे, त्याला वर वाचून जाणं, ग्लान्स करणं, त्याला म्हणतात स्किमिंग. And what is scanning? Scanning means going in great details. To pick up important point, topic, issues, problem, solution, reason of the passage. Or that is called scanning. This is different between skimming and scanning.
म्हणजे वी गेट डिटेल्स हिअर वी गेट ॲपरंट नॉलेज, वरवरचं नॉलेज, राईट. बट बोथ थिंग्स आर रिक्वायर. समटाइम काही लोकांना जसं लेवल अंडरस्टँड लेवल देऊ, काही लोकांना स्किमिंग करताच लगेच प्रश्नाचे उत्तर सापडतील, काही लोकांना स्कॅनिंग करावं लागणार तेव्हा उत्तर सापडतील, तर काही लोकांना पॅराफ्रेझिंग करावं लागतील. पॅराफ्रेझिंग मीन्स रिमेंबरिंग इम्पॉर्टंट पॉइंट ऑफ द पॅसेज. दिस इज व्हॉट पॅराफ्राइज रिक्वायर्स. की फक्त इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात ठेवणं म्हणजे पॅराफ्रेझिंग असतं. इम्पॉर्टंट गोष्टी म्हणजे स्कॅनिंग मध्ये नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, इन्फॉर्मेशन, तसं याच्यावर पण तसंच असतं की इम्पॉर्टंट महत्वाचे मुद्दे काय टॉपिक्स आहेत त्याला गोल करत चालणं, हे महत्वाचे पॉईंट्स आहेत. दॅट इज कॉल्ड पॅराफ्रेझिंग. एलिमिनेशन म्हणजे चुकीच्या गोष्टी, निगेटिव्ह गोष्टी साईडला करणं, एलिमिनेशन आहे. एक्सपांड युअर व्होकॅब्युलरी हे पण करावं लागते. वाईल डुईंग रीडिंग कॉम्पिटिशन विथ फ्रेंड्स, यू शुड हॅव अ गुड व्होकॅब्युलरी. यू शुड हॅव ग्रेट नॉलेज ऑफ वर्ड्स, synonyms, antonyms, one word substitute, idiom, phrase. You should familiar with those words. I'm not talking about that. You should have knowledge of about all words. See, although I'm a student of literature, I'm a teacher, a professor of literature, I'm not perfect in vocabulary. I may have somewhere lacuna, or my vocab. म्हणजे मला असं सांगायचं तुम्हाला की मी जरी म्हणजे सर कोणी nobody is perfect in language and nobody have all kinds of knowledge of the words. पण कोणाकडेच सर्व शब्दांचे नॉलेज नसतं, पण ऍटलिस्ट काही गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे जसा शब्द वाढवायचा प्रयत्न करा. तुम्हाला सिनोनिम्स, अँटोनिम्स माहिती पाहिजे, इडियम्स, फ्रेजेस माहिती पाहिजे, वन वर्ड सबस्टिट्यूट माहिती पाहिजे. हे जर तुमच्याकडे असेल याचा, इफ दिस ट्रेजर यू हॅव, देन आय एम प्रिटी मच शुअर दॅट यू विल गेट आउट ऑफ मार्क्स इन आरसी. पॉझिटिव्ह निगेटिव्ह डिटेल्स, दिस इज अनदर, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह डिटेल्स डिवाइड करणं, सेग्रिगेट करणं. पण सर्वात महत्वाचं मित्र, स्कॅनिंग हे जास्त महत्वाचे. दोघं हे बी नाही केलं तर दोघं करणं चाललं, हे फार महत्वाचं. अगेन आय एम गोइंग टू डिस्कस दिस थिंग्स इन अपकमिंग स्लाइड्स. आय ऑलरेडी इन्फॉर्म यू. सो लेट्स मूव अहेड विथ फ्रेंड. What are the advantages, benefits lie in doing RC? कोणते फायदे होतात किंवा आरसी मुळे काय फायदा होतो, आरसी का करायला पाहिजे, आरसी मुळे काय होतं, किंवा आरसीचं इम्पॉर्टन्स, व्हॉट इज इम्पॉर्टन्स ऑफ आरसी. आय हॅव डिस्कस हिअर दोज पॉइंट्स, इम्पॉर्टन्स, एडवांटेजेस, प्रोज और नीड ऑफ आरसी. I have discussed here. It is an art. Surely, my dear friends, RC is a kind of art skill. It can be taught, it can be learned. So the practice help us to become master in RC. RC एक कला आहे मित्रो. बऱ्याचदा मित्रो, जेव्हा मी तुमच्यासारखा विद्यार्थी होतो तेव्हा मला सुद्धा आरसी हा डिफिकल्ट टॉपिक वाटायचा. याचे वेगवेगळे कारण आहेत, ते कारण मी पुढे कदाचित बोलेल. पण तुम्ही जर ती प्रॉपर ट्रेनिंग घेतली, एखादा कोणीही प्रोफेसर तुम्हाला टीचिंग केलं, तुमचा भाऊ बहीण किंवा एखादा टीचर्स, एखादा कोचिंग सेंटरमध्ये तुम्ही टेक्निक्स घेतल्या, तर तुम्हाला ती कला वाटेल की आरसी कसा सॉल्व्ह करायचा. इट इज बेस्ड ऑन टेक्निक्स ऑल्सो ना. मी टेक्निक्स पण तुम्हाला भविष्यात सांगणार आहे. तर ही कला आहे, स्किल आहे, ती डेव्हलप करायची असते मित्रो, ती डेव्हलप करावी लागते. This is not inborn quality. Doing RC is not inborn quality. It is not instinct. ही जन्मजात कला नाही आहे, ती शिकावं लागते किंवा शिकून घ्यावी लागते. म्हणजे RC is art. It fosters reasoning and logical skills. कला काय आहे हे सांगेल मित्रो. कारण की कोणता प्रश्न आला त्याला कसा डील करायचं हे जर तुम्ही शिकून घेतलं असेल तर ती कला आहे. स्किमिंग करायचं का स्कॅनिंग करायचं हे पण एक कला आहे. म्हणून त्याला म्हटलंय, सी yes sir, this my own analysis I have given here. This is an art. RC is an art. It fosters reasoning and logical skills. My dear friends, RC develop your wisdom of analysis, ability of analysis, right? So you become master in reasoning and logical skills if you follow RC. जर तुम्ही RC करत असाल तर तुमची लॉजिकल क्षमता, तर्क बुद्धिमत्ता ही डेव्हलप होते मित्रो.
So therefore it fosters, develops, increase reasoning and logical skills. So it has great importance in our life. मित्रो, जर तुम्ही अभ्यासक असाल, इंग्लिश स्टुडंट असाल किंवा मराठीचे मध्ये सुद्धा आर्ट्स असतात मित्रो, ते वेगळे आहे, तर तुम्हाला आरसी केलंच पाहिजे. तुमचं तर्कबुद्धी जर डेव्हलप करायची असेल तर यू मस्ट फॉलो आरसी. दिस इज नॉट जस्ट, यू जस्ट नॉट फॉलो फॉर द सेक ऑफ एक्झाम, बट यू हॅव टू फॉलो फॉर युअर ओन डेव्हलपमेंट. So you should have to do RC. So you have to enjoy RC. तुम्ही आनंद घेतला पाहिजे आरसी करत असताना, बर्डन नाही घेतलं पाहिजे, टेन्शन नाही घेतलं पाहिजे आरसी करत असताना, कारण की ते तुम्हाला डेव्हलप करतं. तुमचं इट डेव्हलप युअर पर्सनॅलिटी, युअर थिंकिंग पॉवर, रिझनिंग, लॉजिक, राईट. सो आरसी प्लेज व्हेरी क्रुशियल इम्पॉर्टंट रोल इन आवर लाईफ, being a student, right, or being an educated person. It increases reading speed. Obviously, my dear friends, doing RC is not easy, as much as easy topic it is not easy topic. It is not easy topic. जसं तुम्ही विचार करता easy topic नाही आहे मित्रो. RC requires lot of practice, right? And RC requires a kind of speed. In 1 minute, you should able to finish 150 words, at least 150 words. जास्त तुम्ही 150 शब्द हे वाचू शकले पाहिजे. आणि इफ यू वांट टू ग्रेट, if you thinking that you should have out of marks in RC, then your reading speed must be high, like 150 words in 1 minute. You should be able to finish 150 words in 1 minute. In 1 minute, right? एका मिनिटामध्ये तुम्ही 150 शब्द वाचले पाहिजे. And if you can count your reading speeding. Start reading any unseen passage, any English passage, and keep watch in front of you, and finish that passage and count your time or minutes. How many minutes you require to finish that passage. किती मिनिट्स तुम्हाला लागतात किंवा लागलेत तर तुम्ही काउंट करा. जर तुमचा स्पीड कमी असेल तर त्याला यू हॅव टू इन्क्रीज युअर स्पीड. सो जर तुम्ही आरसी रेग्युलरली करत असाल, प्रॅक्टिस करत असाल, तर तुमचं ऑटोमॅटिकली युअर स्पीड विल इन्क्रीज. म्हणजे आरसी इन्क्रीज युअर रीडिंग स्पीड. म्हणजे आरसीचा फायदा काय होतो, तुमचा रीडिंग स्पीड वाढतो. रीडिंग स्पीड वाढला तर काय होतं, अनॅलिटिकल पॉवर वाढतं, तर्कबुद्धी वाढते, कॉन्सन्ट्रेशन वाढतं, हे पण होतं त्याच्यामध्ये फायदा. इट शार्पन्स अवर रीडिंग अँड परसेप्शन स्किल्स. या, इट डेव्हलप अवर अंडरस्टँडिंग मीन परसेप्शन स्किल्स अँड रीडिंग स्पीड. सो आरसी मुळे हे फायदे होतात. म्हणजे आरसी आपल्या लाईफमध्ये खूप गरजेचं आहे मित्र. आरसी तुम्ही केलाच पाहिजे, त्याला तुम्ही अवॉइड नाही केला पाहिजे. यू शुड नॉट इग्नोर द पार्ट कॉल आरसी. तुम्ही आरसी या पार्टला इग्नोर नाही केलं पाहिजे मित्र. हा खूप गरजेचा आहे. तो आपल्याला डेव्हलप करतो. तुमचं परसेप्शन, अनुमान, तर्कबुद्धी, क्षमता, अनालिसिस करायची पॉवर वाढवतो. ते म्हणजे आरसी किती महत्वाचा रोल प्ले करतो, म्हणून आरसी हा महत्वाचा आहे. नेक्स्ट ॲडव्हान्टेजेस. It encourages to become a critical, neutral, objective, and philosophical. I have just discussed types of RC, नाही का? टाइप्स ऑफ आरसी मी डिस्कस केले, जिथे तुम्ही एक्सपिरियन्स बेस्ड, फिलॉसॉफिकल बेस्ड, सायंटिफिक बेस्ड, मेडिकल बेस्ड, नंतर तुम्ही इंडस्ट्री बेस्ड, नाही का, अजून एडिटोरियल बेस्ड, आर्टिकल बेस्ड असतील किंवा फिक्शनल बेस्ड, तर ते प्रकारचे असतात. म्हणून जर क्रिटिकल प्रकारचं असेल, तुम्ही आरसी मेक्स यू क्रिटिकल. बिकॉज तुम्ही आरसी वाचत असताना तुम्ही क्रिटिकली विचार करायला लागतात, क्रिटिकली विचार करतात, क्रिटिकल. तुम्हाला सो आरसी मेक्स यू क्रिटिकल, न्यूट्रल. समटाइम आरसी रिक्वायर न्यूट्रल of passive attitude, because the question which examiners set in based on RC, they require neutral attitude or objective attitude. म्हणजे जे प्रश्न तिथे दिले असतात मित्रो, त्यासाठी तुमच्याकडे न्यूट्रल किंवा ऑब्जेक्टिव्ह ॲटिट्यूड असला पाहिजे. आणि आरसी तो डेव्हलप करतं, कारण की जो प्रश्न विचारलाय त्याच्याशी रिलेटेड उत्तर तुम्हाला पॅसिव्ह मध्ये शोधायचं असतं, आणि त्यासाठी तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह व्हावं लागतं, न्यूट्रल व्हावं लागतं बऱ्याचदा. म्हणून आरसी तुम्हाला इट एनकरेज टू बिकम क्रिटिकल, न्यूट्रल, ऑब्जेक्टिव्ह. आणि याच्यामुळे काय होतं, जे उत्तर पाहिजे तेच मिळवतात. नाही तर काय होतं, जर तुम्ही न्यूट्रल ऑब्जेक्ट नसाल तर तुम्ही काहीतरी वेगळंच उत्तर शोधतात, आणि किंवा वेगळ्या उत्तराच्या अपेक्षा तुम्ही तिथे करतात, आणि मग त्याच्यामुळे आपला घोळ होतो आणि आपला प्रश्न चुकतो. सो आरसी मेक्स एनकरेजेस टू बिकम critical, neutral, objective, and philosophical. By doing RC, you can become philosophical. Like a philosopher who started thinking about the passage.
म्हणजे फिलॉसॉफर सारखा आपण विचार करायला लागतो आरसी मध्ये. सो दिस इज अनदर व्हेरी इम्पॉर्टंट advantages of RC. There is another next advantage. It develops our vocabulary. Yes, my dear friends. When we genuinely, honestly follow doing RC, what happens? We encounter various kinds of words, familiar, unfamiliar, synonyms, antonyms, one word substitute, idiom, phrases, homophones. So number of kind of words or types of words we find in RC in passage. So automatically, gradually develop our vocabulary. It develops our vocabulary. म्हणजे RC काय करतं? आपली vocabulary develop करतं. It enrich our vocabulary. It enriches our vocabulary. म्हणजे आपली vocabulary वाढते याच्यामुळे RC मुळे. So RC has great role in our life. We get various kinds of knowledge, right? My dear friends, I just discussed की वेगवेगळ्या टाईपचे आरसी येतात. फिलॉसॉफिकल, फिक्शनल, एडिटोरियल, टेक्निकल, केमिकल किंवा लिटरेचर, असे वेगवेगळे प्रकारचे येतात आरसी. तर त्याच्यामुळे काय होतं, व्हॉट हॅपन, वी कम इन टच ऑफ व्हेरियस काइंड ऑफ नॉलेज. म्हणजे काय, आपल्या फिलॉसॉफी समजायला लागते, आपल्याला टेक्नॉलॉजी बद्दल नॉलेज समजतं, आपल्याला करंट अफेअर्स समजायला लागतं, त्यानंतर आपल्याला लिटरेचर समजायला लागतं, त्यानंतर इंडस्ट्रीचे काय इश्यू आहेत, करंट अफेअर्स काय हे समजायला लागतं. म्हणजे वी गेट व्हेरियस काइंड ऑफ नॉलेज, राईट. लेट्स मूव्ह अहेड. नर्चर मेमरी पॉवर. या, दिस इज अनदर व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट ऑफ आरसी. नर्चर मेमरी पॉवर. माय फ्रेंड्स, काय होतं की जेव्हा आपण आरसी वाचतो तेव्हा काय होतं, आपल्याला काही सर्टन गोष्टी वी हॅव टू कीप इन अवर माइंड फॉर अ सर्टन पिरियड, बिकॉज वी आर गोइंग टू डील विथ द क्वेश्चन्स, क्वेश्चन ऑफ द आन्सर ऑफ द क्वेश्चन्स, नाही का. आपल्याला काही काळासाठी आपल्याला ती माहिती आपल्या मेमरीमध्ये रिटेन करावं लागते, साठवावं लागते, स्टोअर करावं लागते, कारण की आपल्याला क्वेश्चन सोबत डील करायचं असतं, त्यांचे आन्सर शोधायचे असतात. आणि क्वेश्चन समजले, पॅसेजची माहिती डोक्यात असली तर तेव्हा आपल्याला उत्तर पर्यंत जाता येतं. सो इट हेल्प टू डेव्हलप आवर मेमरी, मेक अस सिलेक्टिव्ह. या, आरसी मेक्स अस सिलेक्टिव्ह. सी, while doing RC, we have to pick up very important information related to the asked questions. It means we have to segregate information. Important information कोणती आहे आणि महत्वाची इन्फॉर्मेशन कोणती आहे किंवा कमी महत्वाची इन्फॉर्मेशन कोणती आहे. म्हणजे जी रिक्वायर इन्फॉर्मेशन कोणती आहे ती बघायची असते आपल्याला. सेग्रेगेट करावं लागते. चांगली गरजेची इन्फॉर्मेशन, अननेसेसरी इन्फॉर्मेशन कोणती आपल्याला सगळी करावं लागते, कारण की आपल्याला फक्त प्रश्नांमध्ये काय विचारले तीच माहिती शोधायची असते. म्हणजे वी बिकम सिलेक्टिव्ह. सो इट मेक्स अस सिलेक्टिव्ह. म्हणजे वी फोकस ऑन एसेन्स ऑफ द पॅसेज. व्हॉट इज द समरी ऑफ द पॅसेज, व्हॉट इज द मेसेज ऑफ द पॅसेज, व्हॉट इज द सेंट्रल आयडिया ऑफ द पॅसेज. वी फोकस ऑन दॅट while doing RC. We focus on argument. What the argument, the narrator or in the passage is raised. What the information is given, what the suggestion is given. So we become selective. We focus on these elements or on this thing while doing RC, or we have to focus on these things. Develop linguistic analytical competence. Language develop होते, just बोल लो. आपली अनालिटिकल स्किल डेव्हलप होते, कॉन्फिडन्स, क्षमता डेव्हलप होते अनालिटिकल करायची, म्हणजे अनालिसिस करायची. त्याला पृथ्वीकरण असं काही ते मराठीमध्ये म्हणतो आपण, नाही का. त्याची ती क्षमता आपली डेव्हलप होते आरसी केल्यामुळे. तर मित्रो, दीज आर द इम्पॉर्टन्स, दीज आर द बेनिफिट्स, दीज आर द ॲडव्हांटेजेस विच वी कॅन फाइंड while doing RC. My dear friends, there is next point. I hope you might have understood what I want to convey, or what the information I want to impart with you, right? What to do or where to focus while doing RC. Mitro, in this way, आपण RC करत असताना what is required, म्हणजे आपण काय करायची गरज असते, what is need while doing RC. First point is given here. What does author imply? Try to find what author wants to pass with us or imparts with us. Focus on that.
म्हणजे जेव्हा तुम्ही आरसी करतात मित्र, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन करतात, तेव्हा तुम्ही रायटरला काय म्हणायचंय की ज्याने पॅसेज दिलाय त्याला काय सांगायचंय त्याच्यात फोकस करा. व्हॉट डज पॅसेज इम्प्लाय, किंवा पॅसेज काय म्हणतो त्याच्यावर इम्प्लाय करा. व्हॉट डज ऑथर द पॅसेज, किंवा ऑथर आणि पॅसेज दोघं काय सांगायचा प्रयत्न करतायत. फोकस ऑन दॅट. फोकस ऑन द कॉन्टेक्स्ट, सेंट्रल थीम, मेन आयडिया, मेसेज ऑफ द पॅसेज ऑथर. जेव्हा तुम्ही आरसी करता मित्रो, तेव्हा बाकीच्या गोष्टीपेक्षा तुम्हाला त्याच्यामध्ये what the meaning of the context. I mean, if you are students of literature, then you must be familiar with, or you must be knowing about new criticism. So new criticism has focus on context. What they saying? New criticism काय म्हणतात? There should be close reading of the text. The reader should not go beyond the text. Reader should focus on the words given on in the text. Focus on words. म्हणजे न्यू क्रिटिक्स जर तुम्ही लिटरेचर, तुम्ही जर विद्यार्थी असाल लिटरेचरचे मित्र, तर तुम्हाला न्यू क्रिटिसिझम माहिती असेल. रॅन क्रॉ रॅन्सम हा त्याचा फाउंडर आहे, मेंबर आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे रायटर्स आहे, आय रिचार्ड्स वगैरे आहेत, असे वेगवेगळे रायटर त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे न्यू क्रिटिसिझम. ते काय म्हणतात मित्र, ते म्हणतात की तुम्ही जेव्हा एखादा टेक्स्ट घेतात तेव्हा ते टेक्स्टवरच फोकस करा, त्यातले शब्द काय म्हणतायत त्याच्या कॉन्टेक्स्टवर फोकस करा, आणि त्या कॉन्टेक्स्टच्या आधारावरच तुम्ही अर्थ लावायचा प्रयत्न करा. तसंच हे आरसी असतं मित्र. आरसी काय असतं की तुम्हाला जे दिलंय त्या पॅसेजवरच फोकस करा, त्याच अर्थावर फोकस करा, त्या शब्दांचा अर्थ लावून घ्या. तुमच्या स्वतःची बुद्धिमत्तावर फोकस करू नका, तुमचा सब्जेक्टिव्ह अनालिसिस किंवा व्ह्यूज तिथे आणू नका. जे दिले त्याच्यावर फोकस करा, किंवा ऑथरला काय म्हणायचं असेल, किंवा ऑथरची बायोग्राफी काय म्हणत असेल, किंवा त्याच्याबद्दल याच्यावर फोकस नका करू. असं न्यू क्रिटिसिझम. तसंच हे आरसी आहे, म्हणजे तुम्ही त्या फक्त काय दिले त्याच्यावर फोकस करा, आउट ऑफ जाऊ नका. सो आरसी लिमिट्स करते आपल्याला की फक्त त्याच्यावर फोकस करा, कॉन्टेक्स्टवरती, त्या शब्दांवरती, त्या पॅसेजवरती, त्या थीमवरती फोकस करा. मग सेंटर थीमवर फोकस करा, मेन आयडिया काय, मेसेज काय, पॅसेज किंवा ऑथरचा त्याच्यावर फोकस करायला सांगता आरसी. राईट, म्हणजे तुम्हाला हे करायचं असतं आरसी करत असताना. म्हणजे तुम्हाला आरसी करताना ह्या गोष्टी कॉन्टेक्स्टवर फोकस करायचा असतो. थीम किंवा आयडिया काय, पॅसेज काय, ऑथरला किंवा पॅसेजला काय सांगायचं आहे ते तुम्हाला घ्यायचं असतं. म्हणजे लाईक न्यू क्रिटिक्स. So RC follow new critics. Follows new critics. Author attitude. नंतर तुम्हाला आरसी करत असताना तुम्हाला काय बघायचा, ऑथरचा ऍटिट्यूड काय आहे, पेसिमिस्टिक आहे का, निराशावादी आहे का, निगेटिव्ह आहे का, पॉझिटिव्ह आहे का, काही पॉझिटिव्ह आहे हे बघायचं असतं. नंतर सजेस्टिव्ह आहे का, काय इफ देर इज एनी सजेशन इज गिवन, सजेशन आहे का ते बघायचं. क्रिटिकल आहे का, काय टीका केली कशावरती किंवा आर्ग्युमेंट करतोय का कुठल्या पॉईंटवर धरून ते बघायला पाहिजे. कन्व्हिन्सिंग आहे का, काही तुम्हाला एखाद्या गोष्टीवर माना किंवा याला फॉलो करा असं काही सांगताय का. तर असा ऑथरचा ऍटिट्यूड तुम्हाला शोधायचा असतो. व्हॉट टू डू, म्हणजे काय करायचं असतं, काय करायला पाहिजे आरसी करत असताना. व्हॉट शुड वी डू वाईल डुईंग आरसी, किंवा वेअर टू फोकस वाईल डुईंग आरसी, म्हणजे काय आरसी करताना काय करायचं याचा अर्थ तो आहे. अजून याच्यातले काही पॉईंट असेल लेट्स गो आहे. फोकस ऑन द यूज ऑफ द ऑथर ऑर कॉन्टेक्स्ट ऑफ द पॅसेज. ऑथरचा जो व्ह्यूज आहे मित्र त्याच्यावरच फोकस करायचा, आपले स्वतःचे यूज तिथे मांडायचे नाही. जर तो मत असेल 2-2-5 2-2-5च, तो जर मत असेल ना की सूर्य पश्चिमेकडे उगवतो तर पश्चिमेकडेच. थोडक्यात ऑथर किंवा कॉन्टेक्स्ट ऑफ पॅसेजचा काय आहे त्याच्यावर फोकस करायचा. मस्ट हॅव राईट कॉन्सन्ट्रेशन. येस माय डिअर, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. जर तुम्ही कन्फ्युजन मध्ये माइंडसेट ठेवून वाचत असाल आणि जर तुमच्या मनामध्ये while doing RC if various kind of thoughts are running in your mind, then you may not get a central idea, message or context of the passage. So while doing RC you should have fresh mindset. तुम्ही जेव्हा आरसी करतात तेव्हा तुमच्याकडे फ्रेश माइंडसेट असला पाहिजे, कम्प्लिटली फ्री असलं पाहिजे तुमचं माइंड. इट शुड बी ओपन टू एंटर द थॉट्स and the message or context of the given passage. Then you can go to the what the RC wants to convey. तरच तुम्हाला आरसी समजेल, नाही तर समजदार नाही. म्हणजे तुम्हाला कम्प्लीट कॉन्सेप्ट लागते मित्रो. आणि अजिबात बर्डन घ्यायचं नाही आरसी करत असताना. ते पुढे बोलणार आहे. अंडरस्टँड vocab with the context. See, you should not look up every time unfamiliar words while you come across. जेव्हा तुम्ही कम अक्रॉस करता तेव्हा तुम्ही प्रत्येक वेळेला शब्द बघितला नाही पाहिजे. दिस विल बिकम, इफ जर तुम्ही
प्रत्येक वेळा डिक्शनरी बघत असाल किंवा प्रत्येक वेळा त्या शब्दाचा अर्थ लावायचा विचार करत असाल तर इट विल बिकम टाइम कन्झ्युमिंग अँड विदिन गिवन टाइम यू मे नॉट एबल टू फिनिश युअर आरसी. जर तुम्ही प्रत्येक वेळा आरसी कन्सेंट शब्दांचे डिफिकल्ट वर्ड्सचा अर्थ बघत असाल तर तुमचा टाइम त्याच्यात जाणार आणि मग तुम्हाला तो आरसी कंप्लीट करता येणार नाही. समटाइम you may complete the RC but you may not able to maintain speed of to cover entire question paper, right? पण तुम्ही स्पीड मेंटेन करू शकणार नाही. म्हणून तुम्ही प्रत्येक वेळा शब्द बघू नका. ट्राय टू अंडरस्टँड द मिनिंग ऑफ अनफॅमिलियर वर्ड्स फ्रॉम द कॉन्टेक्स्ट इटसेल्फ. कॉन्टेक्स्ट नुसार अर्थ लावून घ्या. इवन वी आर अ टीचर. मी तुम्हाला सांगतो की आम्ही एज प्रोफेसर टीचर आम्हाला प्रत्येक शब्दाचा अर्थ माहिती असतो का? नाही. पण बेस्ड ऑन कॉन्टेक्स्ट वी गेट मिनिंग ऑफ द अनफॅमिलियर वर्ड्स ऑर डिफिकल्ट वर्ड्स, नाही का? म्हणजे तसा तुम्ही पण प्रयत्न करायचा असतो आणि तेव्हाच आपली व्होकॅब्युलरी इनरिच होते. म्हणून कॉन्टेक्स्टनुसार अर्थ करा. असं आरसी मध्ये ह्या गोष्टी करायच्या आहेत मित्र. ज्या गोष्टी सांगतो मित्र, आय एम टेलिंग यू व्हेरी इम्पॉर्टंट थिंग्स रिलेटेड टू दी आरसी. व्हॉट नॉट टू डू. आता हे करायचं असतं आणि काय करायचं असतं आपण हे करतो. डू अँड डोंट. म्हणजे हे डू करायचं आणि डोंट हे डोंट. ट्रान्सलेटिंग very first mistake we always follow that. They start when they find unseen passage or we call RC, they start doing translating in their mother tongue. Your mother tongue may be Marathi, Hindi, Gujarati or any other language. So that is our first mistake we follow, or first wrong method we follow while doing RC. So we should try to avoid doing translations. If you want to if you are thinking की तुम्हाला अर्थ समजून घ्यायचा आहे तर तुम्ही त्याच इंग्लिश मध्येच त्याला ट्रान्सलेट करा. मेक इट सिम्प्लिफाय इन इंग्लिश इटसेल्फ. इंग्लिश मध्ये त्याला सिम्प्लिफाय करा, मग तुम्हाला समजेल. जर तुम्ही वेगळ्या भाषेमध्ये आरसी करत असाल तर मित्रो यू मे लूज द इसेन्स, क्रक्स और सेंट्रल आयडिया ऑफ द आरसी. बिकॉज ट्रान्सलेशन समटाइम मिसलीड्स अस. काही वेळेला ट्रान्सलेशन मिसलीड करतो आपल्याला, नाही का? बिंग अ स्टुडंट ऑफ लिटरेचर आय कॅन टॉक अबाउट ट्रान्सलेशन. त्या म्हणून मी हा पॉईंट तुम्हाला कव्हर केला. रिडिंग विथ प्रेजुडिस माइंडसेट. आरसी करताना प्रेजुडिस माइंडसेट वाचू नका. तुमच्या मनामध्ये वेगळे विचार असतील तर ते विचार ठेवू नका आरसी करत असताना. म्हणजे तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल माहिती असेल, एखाद्या इतिहासाबद्दल माहिती असेल आणि तो निगेटिव्ह असेल आणि तो झाला तर तुम्ही ते निगेटिव्ह माइंडसेटने वाचत असाल तर तुम्ही कदाचित चुका करणार. म्हणून निगेटिव्ह माइंडसेट वाचू नका. फ्री माइंडसेटने वाचा. तुम्ही असं समजायचं न्यूट्रल माइंड आहे, मला आरसी आलाय, मला मार्क मिळवायचे, असं माइंडसेटने वाचायचं. प्रेजुडिस माइंडसेटने वाचायचं नाही. रिडिंग कन्फ्युजन करू नका. तुमच्या माइंडमध्ये कन्फ्युजन असेल खूप वेगळ्या गोष्टींचं, ते कन्फ्युजन साईडला ठेवा. रिडिंग विथ बर्डन घेऊ नका. एकदम विचारच करायचा नाही. असं समजायचं बी पॉझिटिव्ह दॅट मी याच्यामध्ये 5 पैकी 5 मार्क मिळवणार आहे. आरसी हा स्कोरिंग टॉपिक आहे. येस माय डिअर फ्रेंड, आरसी इज अ स्कोरिंग टॉपिक. डोंट सर्च मिनिंग ऑफ इच वर्ड. आता याच्याच बोललो, प्रत्येक वर्डचा बघू नका. याच्यात सांगितलं तुम्हाला. रिडिंग विथ इंटरफेरिंग सब्जेक्टिव्ह एक्सपिरियन्स, व्ह्यूज, ओपिनियन्स. तुम्ही स्वतःचेच मतं त्याच्या जेव्हा एखादा पॅसेज वाचतात स्वतःचे मतं, व्ह्यूज, एक्सपिरियन्सेस त्याच्यावर लादू नका. रायटरला किंवा पॅसेजला सांगायचे त्याच्यावरच फोकस करा. सो फोकस ऑन द वर्ड्स ऑन द पॅसेज ऑन गिवन इन आरसी. Don't interfere your subject experience, user opinions. So these are about RC. We will see remaining points in next lecture. See you. Bye bye.